नमस्कार. मी सौ प्रज्ञा गिरीश गोखले हरिपाठ शोध आणि बोध यामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. माऊली आज कार्तिक वद्य एकादशी, भागवत एकादशी, उत्पत्ती एकादशी. आज विठ्ठल रुक्मिणी, नामदेवराय, सर्व संत मेळा आळंदीला सर्वजण आलेले आहेत. कारण माऊलीच्या संजीवन समाधीचा सोहळा आता सुरू होणार आहे. समाधी सोहळ्याचं सर्व वर्णन आहे किंवा तो प्रसंग आहे ते सगळे नामदेवरायांनी त्यांच्या रचनांमध्ये ग्रथित करून ठेवलेला आहे. तो सगळा प्रसंग तो आपण स्वतंत्रपणे पाहणारच आहोत. पण आज मात्र आपल्या हरिपाठाच्या अभंगात आपला जो आता अभंग आहे आज तो आहे 24वा आणि तो आपण अभंग आधी सुरू करूया. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो राम कृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले. या 24व्या अभंगामध्ये माऊली म्हणतायत की जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. काय म्हटलंय की जे काही करशील, जप करशील, तप करशील, जे काही कर्म करशील, ज्या काही क्रिया करशील, जे काही नेम करशील आणि जो काही धर्म असेल त्या सर्वांमध्ये रामाचा स्मरण, रामाविषयीचा भाव शुद्ध, असा भाव शुद्ध त्या ठिकाणी ठेव. आणि आता त्यांचं कसं म्हणणं आहे की जे आपण करतो त्यामध्ये सगळा राम पाहावा, राम ध्यावा, रामजीवीचा विसावा ना, असं आपण जे म्हणतोय, जे करतोय, जे विहित कर्म करतोय, जी नित्यानित्य कर्म करतोय किंवा जो जप करतोय, आपण तप करतोय, त्या सर्वांमध्ये शुद्ध भाव ठेवा, भाव ठेव. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. आणि मुळीच शंका घ्यायची नाहीये. कुठेही खरंच असं होईल का, हे नाम घेतल्याने असं होईल का. वाल्या कोळ्यांनी जसा निसंदेहपणे निशंकपणे नारदांवर विश्वास ठेवला, कारण त्याला प्रचिती आली ना, घरचे कोणी त्याच्या पापामध्ये सहभागी व्हायला तयार नाहीत. आणि मग त्या क्षणी त्यांनी निसंदेहपणे निशंकपणे विश्वासाने ते नाम घ्यायला, श्रद्धेने निष्ठेने नाम घ्यायला, राम जप करायला सुरुवात केली. तसंच आपल्यालाही माऊली सांगतायत की न सोडी रे भावो, भाव न टाकता, भाव न सोडता, पण संशय संदेह सोडून अविश्वासाने नाही, दृढ निष्ठेने नाम घे. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. की रामकृष्णाच्या नावाने अक्षरशः टाहो फोड. जसं बाळ रडतं, आई कामात असते आणि बाळाला काही असं बोलता येत नसतं, मग बाळ एकच करतं की इतका जीव घेऊन तो टाहो फोडतो की त्या आईला ते बरोबर कळतं नाही. ती धावत जाते, बाळाला उचलते, तिचे पटापट मुके घेते. त्याला काय म्हणजे भूक लागली असेल ते तिला जाणवतं. तर आई पाहिजे हे त्याला फक्त बाळाला एकच माहीत असतं की मला फक्त आता माझी आई पाहिजे, तिने मला घ्यायला पाहिजे, ती माझ्यापाशी पाहिजे. आणि इतकं ते बाळ जितक्या काय म्हणायचं आर्ततेने किंवा यांनी टाहो फोडतो, तसं रामकृष्णी म्हणजे रामाचं नाव घे, निसंदेहपणे नाव घे. आणि जात वित्त गोत कुळ शिळ मात. तुझी जात काही असू दे, तू वित्त म्हणजे श्रीमंत असो वा गरीब असो का मध्यम मार्गी असो, मध्यम वर्गीय असो, तुझं गोत्र काही असू दे, तुझं कुळ काही असू दे, त्यामध्ये त्या सर्वांवर मात, त्याचा इथे काहीही संबंधच नसतो. नाम घेण्याशी
तुझ्या जातीपातीचा, तुझ्या कुळाचा, तुझ्या धनिक आहेस का नाही आहेस ह्याचा संबंध काही, त्याचा काही इथे नाम घेण्याशी काही संबंधच नाही. फक्त तू काय कर, भजे का त्वरित भावनायुक्त, तू भावनायुक्त फक्त ते स्मरण करायचंय, भजन करायचंय, भजन करायचंय. आणि भज गोविंदम आहे ना. आणि इतकं ते म्हणजे भज गोविंदम मूढमते असं ते सगळं छान आहे की तू सतत नाम घे, तू हरिमुखे म्हणा, तेच आहे भज गोविंदम, हरिमुखे म्हणा. आणि मग असं ज्ञानदेवा ध्यानी राम. आता तिथे ते थोडीशी अशी करावी बरं का, की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. हे पण बरोबर आहे की मनामध्ये सतत रामकृष्ण आहे, पण ज्ञानदेवा ध्यानी राम मनी कृष्ण. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेणे वैकुंठ भुवनी घर केले. का त्यांनी असा जो आहे ज्याच्या ध्यानी मनी राम आणि कृष्ण आहे ना, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. मग ते दोन्ही इकडे, एक तर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी किंवा ज्ञानदेवा ध्यानी मनी रामकृष्ण तेणे वैकुंठ भुवनी कर केले. आता आपल्याला मगाशी त्यांनी सांगितलं आधीच्या अभंगात की पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, म्हणजे वैकुंठाच्या मार्गावर ते सगळे आहेत. आणि आता आपण कुठपर्यंत माऊलीने आणलं की तेणे वैकुंठ भुवनी घर केले. आता तुम्हाला म्हणजे आपण घेतो कुठेतरी आपली म्हणजे काय म्हणायचं प्लॉट विकत घेतो किंवा बाहेरगावी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो, तर आता ते काय म्हणतायत, तुम्ही आता काय एकदा का तुम्ही भावनायुक्त भजन सुरू केलं की तुम्ही तुमचा मुक्काम कुठे, तुमचं वास्तव्य कुठे, तुमचं घर तुम्ही कुठे तुमची जागा तयार केली, तर ते वैकुंठ भुवनी, साक्षात वैकुंठ भुवनी तुमचं घर, तिथे काय म्हणायचं तुम्ही जागा, तुमचं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि मग असं ते इतका सुंदर नामदेवरायांचा तर अभंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की फिटला हा संदेहो भवमूळ व्याधीचा. नामदेवराय काय म्हणतात की फिटला हा संदेह भवमूळ व्याधीचा. हा जो भवसागराच्या व्याधीचा आहे तो मुळापासून त्या व्याधीचा संदेह सगळं आमचं सुटलोय आम्ही त्यापासून. कधी विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेमभाव, विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव आहे ना. की प्रेमभावाने जर घेतलं त्या विठ्ठल नामाचा टाहो प्रेमाने, जसं बाळ आपल्या आईला टाहो फोडून हाक मारतो तशा तऱ्हेने, तर ती विठाई तिठाई माझे कृष्णाई कान्हाई आहे ना ती. हा काय मागे आहेच ना उभा की तो येणारच धावत नाही का. आणि मग विठ्ठलाच्या आवडी, विठ्ठलाठाई आवडी ठेवली. नामा म्हणे तरलो पाही स्मरताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल. विठ्ठलाचं स्मरण आणि विठ्ठलाचं म्हणणं, विठ्ठल नाम स्मरण, नाम स्मरण आणि नाम घेणं, जप करणं, ह्यामुळे काय होतंय तर त्यामुळे मी तरलो पाही. नामदेवराय म्हणतायत केवळ या विठ्ठल नामामुळे मी तरलो. आणि असा जो विठ्ठल आहे तो कसा आहे, एकनाथी भागवतात आपले यांनी म्हटलंय की मी एक परमात्मा सर्वाभूती न देखे द्वैताची प्रतीती, ऐशी ज्याची भजन स्थिती एकांत भक्ती त्या नाव. एकनाथी भागवतात एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत की तिथे द्वैत भाव नाहीये. निशंकपणे तू एकरूप होऊन माझ्याशी, म्हणजे बाकी सगळी शंका सोडून सर्वागटी राम एक पाहायला लाग. आणि तोच जो सर्वाभूती एक आहे परमात्मा, तेथे द्वैत आता तू ठेवू नको, तू एकरूप व्हायला लाग. की मग अशी ज्याची भजन स्थिती होईल, ते भजन करता करता ऐशी भजन स्थिती येईल, त्याला एकांत भक्ती हे नाव. असं एकनाथी भागवतात नाथबाबांनी आपल्याला सांगितलंय की अशी ही एकांत भक्ती. पण ती कधी की तुम्ही भजन स्थिती, असं जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात की जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. हे पांडुरंगा मला असं माझ्या मनात भाव जागव की मला जिकडे पाहे तिकडे मला ते देव दिसू दे.
जे तिसऱ्या अभंगात माऊलीने आपल्याला सांगितलं होतं हरिपाठाच्या, की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. हे असं व्हायला ना, असं व्हायला अनंत जन्मांचं पुण्य असेल तर मग हे सहज घडून येतं की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. आणि इथे माऊली काय म्हणतायत की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी कर केले. आधी म्हणतायत तिसरा अभंग सुरुवातच होती ना ती, असोनी संसारी आपण होतो, त्यामुळे तेव्हा माऊली काय म्हणे, अनंत जन्मोनी, अनंत जन्माचं पुण्य असेल तर तुमच्या ध्यानी मनी रामकृष्ण येईल, आठवेल. आणि मग असं जर भजेका त्वरित भावनायुक्त होऊन तुम्ही म्हणायला लागलात की मात्र ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले. बघा, एक ओळ कॉमन आहे, एक चरण, आणि मग त्याचा परिणाम मात्र काय आहे. हरिपाठ म्हणता म्हणता तिसऱ्या अभंगापासून 24व्या अभंगापर्यंत आल्यावर काय आहे की जे तुमचं अनंत जन्माचं पुण्य होतं ते तुमचं फळाला आलं. तुम्हाला विठ्ठलाच्या प्रती आवड निर्माण झाली. तुम्ही जात कोत गोत कुळ शिळ सगळं विसरून, वित्त सर्व विसरून भजेका त्वरित भावनायुक्त झालात की मग मात्र चरण तोच की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी पण तेने वैकुंठ भुवनी कर केले. पण आता मात्र त्याचं वैकुंठात काय म्हणायचं जागा निश्चित झाली त्याची. आणि असं जेव्हा माऊली एक एक आपल्याला सांगतात की भजेका त्वरित भावनायुक्त. आता या भावनायुक्तचं फार एक सुंदर हिंदी भजन सगळ्यांना माहित असेल की भाव कसा असावा कि कौन कहता है भगवन आता नहीं, द्रौपदी के जैसे हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवन खाता नहीं, शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवन मिलता नहीं, सुदामा के जैसे गले लगाते नहीं. कौन कहता है भगवन सोता नहीं, माँ यशोदा जैसे हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवन मुस्कुराता नहीं, राधा रानी जैसे हम रिझाते नहीं. कौन कहता है भगवन दर्शन देता नहीं, अर्जुन की तरह शरण में जाते नहीं. अर्जुनासारखं शरण जाऊ ना. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे नाथ हे नारायण वासुदेव. जेव्हापर्यंत मला तू माझा बालपणीचा सवंगडीच फक्त वाटत होतास किंवा माझा मेहुणा वाटत होतास तोपर्यंत मला नाही रे कळलं कृष्णा तुझं महत्व. पण ज्या क्षणी तू गुरु बंधू पिता तूची आमुची इष्ट देवता हे लक्षात आलं अर्जुनाला, तेव्हा त्याचं कृष्णाप्रतीचं काय म्हणायचं, अर्जुन नावे ना कधीही जुनं आणि जून होत नाही असं अर्जुन नातं जुळलं. आणि नित्य नवीन असं नातं श्रीकृष्णाशी जुळलं. आणि म्हणून त्यासाठी तसं भावनायुक्त, तसं आपण काय म्हणूया की भाव मनी धरून, फार आमचे महाराज इतकं गोड सांगतात, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. खरं सांगू का, खूप मी शिकले या वारीत आणि सगळ्यात की तुम्हाला कोणतेही संदर्भ ग्रंथ अर्थासाठी किंवा निरूपणासाठी स्पष्टीकरणासाठी नाही घ्यावे लागणार. इतकी आपली जर त्यामध्ये तन्मयता झाली ना तर आपोआप माऊली आपल्याला अर्थ उलगडून सांगायला लागते ना. आपणची देव होय गुरु, तो विठ्ठल आपला गुरु होऊन माऊली रूप होऊन आपोआप आपल्यामध्ये ते स्फुरायला. कारण चालविता बोलविता धनी वेगळाची तुकाराम महाराज सांगतात ना की म्हणजे इतकं ते सहज स्फुरायला लागतं, सुचायला लागतं. आणि मग तो सुचविता बोलविता धनी तोच असतो. आणि मग त्याच वेळी आणखी म्हणजे आता बघा ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळी केवढे सगळे संत मांदियाळी, आत्ता जे आपण पाहिलं की जात वित्त गोत कुळ शिळ मात, ह्या सगळ्याच्या पल्याड जाऊन 18 पगड समाजातल्या सगळ्या संतांना मांदियाळींना माऊली खरंच कृष्णरूप माऊलींनी काला केला जो कृष्णाने केला होता ना. गुरं राखायला जायची, प्रत्येकाची शिदोरी सोडायची आणि प्रत्येकातलं सगळं एकत्र करायचं. मग कुणाची पुरणपोळी असेल, कुणाची शिळी भाकरी असेल, कुणाचं काय, पण हे सगळं एकत्र करून तो काला एकमेकांना भरवायचा ना. आणि तसंच माऊलींनी काय केलं, सगळे खरं सांगू का, आताच्या भाषेत थोडं सांगायचं समजा तर सामाजिक समरसता ही ज्ञानेश्वर माऊलींनी आणली समाजात. किती माऊलींनी सगळ्यांना एक तर ते गीतेचं ऐश्वर्यवती ज्ञान आपल्या माय मराठीत आणलं
आणि ते भांडार सगळ्यांना खुलं केलं. सकलांसी येथे आहे अधिकार हे सांगितलं. आणि त्यामुळे काय झालं, आणि तुम्ही तुमच्या कामात विहित कर्मातही राम बघा, नामस्मरण करा. त्यामुळे काय झालं, सावतामारी कांदा मुळा भाजी म्हणायला लागला न, गोरा कुंभार मडकी घडवताना विठ्ठल नाम घ्यायला लागला. दामाजी पंत सावकार होते, ते त्यांच्या धान्याच्या कोठाराच्या मध्ये विठ्ठलाला पाहू लागले. नरहरी सोनार जो विठ्ठलाचा करदोडा बनवायचा होता तर यायला तयार नव्हता कमरेचं माप घ्यायला, का तर विठ्ठल विष्णुरूप म्हणून. आणि मग माप घ्यायला लागल्यावर तिथे शंकराची पिंडी आढळायची. हातात त्यांना डोळे बांधून आले होते नरहरी सोनार. आणि मग शंकराची पिंडी दिसल्यावर ते त्यांचं दैवत, ते शैव. मग मात्र त्यांनी डोळ्याची पट्टी काढली. डोळ्याची पट्टी काढली म्हणजे काय, अज्ञानाचं पडळ जे होतं त्यांच्यामध्ये, भेदाभेद अमंगळ जे होते ते त्यांनी दूर सारले. आणि मग विठ्ठल हे हरिहरा भेद नाही येथे हे जे जाणलं. आणि अशा तऱ्हेने, आणि नामदेवांकडे तर पुढे जनाबाई, ती कान्होपात्र आहे पुढे, नंतर बंका महार आणि त्याचं सगळं कुटुंब, सोयरा आहे सगळे, आणि चोखा महार. अहो काय सुंदर भाव सांगायचा ना तर चोखा मेळा इतका. आपल्याला माहितीये जोहार मायबाप जोहार आहे नाही का, पाटी आणली कशासाठी तर तुमच्या उष्ट्यासाठी. आणि असे सोयरा म्हणे. आणि चोखा मेळाचा उसडोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. काय चोखा मेळा आपल्याला सुंदर सांगतात. नदी डोंगी परी नीर नोहे डोंगे, काय भुललासी वरली या रंगे. की नदी वाकडी तिकडी वळणं घेत जाते पण पाणी छान आहे ना, त्यातलं निर्मळ आहे ना. ऊस वाकडा तिकडा उभा फळ वाढतोय पण त्यातला रस रसाळतो, ती गोडी तर एकच आहे ना पेरा पेरामध्ये. आणि धनुष्य कमान डोंगी वाकडी आहे पण तीर तर सरळ आहे ना. आणि मग शेवटी चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. की चोखा डोंगा, चोखा हीन आम्ही जातीहीन ना, आम्ही यातीहीन नाही का, उंबरठ्यासी कैसे शिव नाही का. पण हा सगळ्यांचे भाव किती छान होते, किती निर्मळ होते, किती विठ्ठल रूप ते खऱ्या अर्थी झाले होते. आणि मग इथे कळतं की तो जो माऊलींचा चरण आहे की त्या सगळ्याच्या पल्याआड ते गेले. भजे का त्वरित भावनायुक्त होऊन त्यांनी विठ्ठलाला भजलं. आणि खरोखर काय तो पर्वकाळ पर्वणी होती नाही, एवढे सगळे संत एकत्र तिथे पंढरीच्या वाळवंटात. आणि मग मला खूपदा असं वाटतं जेव्हा मी पंढरीला पहिल्यांदा गेले की त्या संतांचे जेव्हा नामदेव कीर्तन करत असतील, माऊली प्रवचन सांगत असतील, त्यावेळी आपण त्या वाळवंटातल्या वाळूचा कण तरी असू चंद्रभागेच्या. आणि म्हणून ते भाग्य उदयाला येत 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 आपण आज ह्या जन्मात आहोत आणि विठ्ठलाची आवडी आपल्याला आहे. तर असं केलं की तेने वैकुंठ भुवनी घर केले नाही का. की असा जो होईल त्यांनी वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे खरं सांगू का की गेल्यानंतर आपल्या नावाच्या मागे म्हणजे असं ते होतं शैव वैष्णव की कोणाला कैलासवासी म्हणायचे किंवा कोणाला वैकुंठवासी म्हणायचे. वारकरी वैकुंठवासी म्हणतात. तर आम्हाला गेल्यानंतर वैकुंठवासी म्हणायचे जरूर नाही हो. तेने वैकुंठ भुवनी घर केले, आम्ही आत्ताच वैकुंठवासी. माऊलींच्या कृपेने किती छान, किती म्हणजे असं. पण ह्यासाठी काय करायला हवं, एक आणखी पण सुंदर कबीराचं फार एक छान हे आहे की हिरणा. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण हिरणा म्हटलंय त्यांनी जीवाला की ते असं काय म्हणायचं फार चपळ आहे असं. हिरण काय हरिण कसं असतं, हिरणा समजबूझ बनचरणा. की तू चरायला जाशील बनात, जे काही जे जाशील जिथे चरायला ते समजून समजबूझ बनचरणा. एक बनचरणा दुजे बनचरणा, तिजे बन में पग नाही धरणा. एक बनचरणा म्हणजे सात्विक गुणाच्या बनात चर, दुजे गुण सत्व रज त्यातही चालेल, पण तिजे बन पग नाही रखना. तमो गुणाच्या बनामध्ये, त्या माळामध्ये माळरानामध्ये तू पाऊल सुद्धा ठेवू नकोस. का तर तिजे बन में 5 पारधी उनके नजर नाही पडना. 5 पारधी आहेत तिथे, त्यांच्या तू नजरेत सुद्धा पडू नकोस बरं बाबा. का
तर 5 हिरणा 25 हिरनिया उनमें एक चतुरना. ती पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही सगळी ती आपल्याला त्या पंचमहाभूतांच्या त्या 5 पारध्यांच्या जाळ्यात अशी काही पकडतील हा की त्यामध्ये तू काय होशील की तो हे मार तोरा मांस बिकावे, तेरे खाल का करे बिछवना. काय करतील ते तुला इतकं तुझं ते 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ते षड्रिपू जे आहेत ना ते सगळे तुला मारून, नुसतं मारून नाही, आणखी तुझं ते सगळं विच्छेदन करून आणि तुझ्या बिछोना करतील तुझ्या खाल म्हणजे तुझ्या कातडीचा. कहेत कबीरा सुन भय साधो गुरु के चरण नित धरना. माऊली पण दरवेळी काय आठवण करतात की निवृत्तीनाथांची आठवण करतात नाही का. तसं कबीर पण म्हणतायत की बाबा रे तू कोणत्या तरी ह्या बनामध्ये नकोच रूस, तू सद्गुरूंच्या चरणाशी सतत राहा आणि मग तुला हे यातलं भजे का त्वरित भावनायुक्त हे सुद्धा यातलं इंगित, यातलं रहस्य, यातलं भावगुढगम्य ज्ञानदेवा ज्ञानगुढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती, हे जे माऊलीने म्हटलंय त्याचा अर्थ हे असे बाकीचे सगळे अभंग किंवा याचा विचार करताना लक्षात येतं. आणि म्हणून आपण पुढल्या अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडंसं पुन्हा एकदा म्हणूया की हरिमुखे म्हण हरिमुखे म्हण